आपल्याकडं एक बुकिंग आहे 7:30 वाजता येणार होते, अजून आलेले नाही आहेत. कधी येतात माहिती नाही. 10 ते 12 जण आहेत. आट्टा संपला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळी आम्ही आलो आता इथे आत्मापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी. नारळ द्यायचा होता, नारळ देऊन मी जाणार आहे मार्केटला. शिवंश पण आहे बरोबर. हे बाळूमामाचं मंदिर. ओके, आत्ता मी आलो आहे मार्केट घेऊन हॉटेलमध्ये. बोका पण वाट बघतोय त्याच्या जेवणाची. आता वाजलेत 12 झालेत. शिवंश पण माझ्याबरोबरच आहे. तो मार्केटला आला होता. आदमापूरला गेलो होतो, तिथून त्याला पण दर्शन करायचं होतं. नारळ वगैरे देऊन मार्केट घेऊनच आलो. शिवंश कुठे आहेस रे? हाय कर. काय खाल्लास? बडीशेप. आता मार्केट ठेवणार, आणखीन मग जाणार आहे घरी. बाकी जेवण वगैरे करून मग परत हॉटेलवरती यायचं. साफसफाई आता आल्यानंतरच करतो. आणखीन जेवणाला पण आल्यानंतरच सुरुवात करायची. मार्केट आणले सर्व, फक्त आता चिकन मागवायचं आहे, ते आपण नंतर फोन करून मागवू शकतो. बाकी हॉटेलमध्ये आल्या आपल्याला एक फोन आला होता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये. साताऱ्याचे आहेत, तिथून पण पुढे 30 किलोमीटर गाव आहे त्यांचं. आले होते ज्यावेळी माझं हॉटेल बंद होतं, म्हणजे माझ्या वाईफचे आजचा वारले होते, तिकडे गेलो होतो आम्ही. त्याच दिवशी आले होते ते. नंबर नव्हता, कॉन्टॅक्ट नाही करू शकले, पण फोन केला होता त्यांनी. व्हिडिओ वगैरे छान वाटतात, बोलतायत, प्रयत्न चांगले करतायत. तुमच्यासारखी यूट्यूबचे फॅमिली मेंबर जे आहेत, जेवढे सपोर्ट करताय त्याबद्दल खरंच खूप आभार आहे तुमचा. मी बरं वाटतं, म्हणजे फोन येतात, मी जे करतोय व्हिडिओ वगैरे करताय तुम्हाला आवडतात, आणि त्याबद्दल तुम्ही कौतुक करता किंवा प्रोत्साहन देता, चांगलं करताय. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही म्हणताय की चांगलं करताय, व्हिडिओ चांगले होत आहेत. त्यामुळे काय होतं, मोटिवेशन मिळतं की बाबा हां चांगलं करतोय तर अजून करावं, काहीतरी इनोव्हेशन करावं व्हिडिओमध्ये. प्रयत्न नक्कीच असतो व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवावं. हॉटेलमध्ये आपल्याला जास्तीत जास्त माझा वेळ इकडेच जातो, पण बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ करणं जमतं, नाही करणं जमतं. कधी माझ्या अजून लक्षात पण येत नाही व्हिडिओ करायचा. बरेचसे असे मुवमेंट असतात जे कॅप्चर केलं असतं तर खूप छान याला प्रतिसाद आला असतं असं वाटतं, पण ते अजून पण माझ्या एवढं लक्षात राहत नाही की क्विकली असं माइंडमध्ये येत नाही की बाबा याचा व्हिडिओ करावा म्हणून. अजून एवढी हॅबिट नाही बनली माझी. हळूहळू जसं सवय होईल प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करण्याची, त्यावेळेला नक्कीच अजून इंटरेस्टिंग ब्लॉग होतील आपले. पण या सर्वांसाठी तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. असा सपोर्ट राहू दे. आणखीन तुम्ही कॉल करताय, कमेंटद्वारे प्रोत्साहन करताय, देताय, कौतुक करताय, त्याबद्दल खरंच तुमचा खूप आभारी आहे मी. बाकी आता आम्ही हॉटेलमध्ये मार्केट वगैरे ठेवतो, घरी जातो, घरी जेवण करून मग आपण ठरल्याप्रमाणे आमचा दिनक्रम चालू होणार. तर मित्रांनो, मी आता आलो आहे हॉटेलमध्ये. आता कामाला सुरुवात करायची आहे. बाकी क्लिनिंग वगैरे अजून बाकी आहे. क्लिनिंग पहिलं करतो, आणखीन मग त्याच्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करायची आहे. आज आपला स्टाफ येतोय टायमावरती, नाही येतोय मला नाही माहिती, बघू. 5 वाजता एक फोन करायचा. नाही वेळ येत असेल तर आपलं आहे ते करायचंच, कारण स्वतःचा आहे बिझनेस. आपल्याला काही करून बिझनेसचं रन करायचं आहे. आले टायमावरती ठीक आहे, नाही आले आपण करायचं. ज्यावेळी येतील त्यावेळी ठीक आहे, 1-2 वेळा वॉर्निंग देऊन बघायचं. नाहीच जमत असेल त्यांना तर मग पर्याय नाही. अंड्याचा ट्रे बाहेर काढला आहे कापडातून. आता हा बॉईल करायचा आहे आपल्याला थाळीसाठी लागणाऱ्या अंडागिरीसाठी. हे इकडं चिकन 65 मॅरिनेट करून ठेवलं आहे. इकडे आपला मसाला करायला चालू आहे. बाकी इकडे आपलं चिकन शिजत आहे. तंदूर पेटवलेला आहे. आता थोड्या वेळानंतर येईल. आता 5:30 पावणे 6 वाजलेत. आलं लसूण पेस्ट करताना एक आठवलं की आपल्याला मध्यंतरी एक कमेंट आली होती की तुम्ही पेस्ट बनवताना हे याचं जे लसूण आहे हे सोलत नाही का, तसंच घालताय का? तर आता आम्ही भिजत ठेवलं आहे आलं आणि लसूण दोन्ही पण, का तर याच्यातली घाण वगैरे सगळे जाते. आणि याचं जे लसूणचं जे फोल आहे वरचं ते इझिली निघतं, हे असं इझिली रिमूव्ह होतं थोडं भिजल्यानंतर. त्याच्यामुळं आम्ही हे भिजत ठेवतो. हे बघा, हे असं फक्त जरासं हातानं हे केलं की हे पूर्ण निघतं. त्याच्यासाठी भिजत ठेवतो आपण अर्धा तास तरी.
आणि एकदाही असं कुस्करलं, स्वच्छ होतं सगळं, लसूण पण स्वच्छ होतं आणि आलं पण स्वच्छ होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही पेस्ट करायला घेतो आहे. 7:53 झाले, सेटअप वगैरे झालेला आहे. आपल्याकडं एक बुकिंग आहे, 7:30 वाजता येणार होते, अजून आलेले नाही आहेत. कधी येतात माहिती नाही. 10 ते 12 जण आहेत. बाकी बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत. आज जेवण थोडंसं वाढवलं आहे कारण बुकिंग एक आहे म्हणून. बघू किती वाजता येतात, त्याच्यानंतर मग पटपट ऑर्डरी काढायला सुरुवात करायची. बाकी आतलं जेवण वगैरे सर्व हॉटकेसला टाकलं, तयारी झालेली आहे पूर्ण. काउंटर वगैरे पण सेट केलेला आहे. आपली पहिली ऑर्डर आली आहे गावाकडची चिकन थाळी. हा थाळीचा मसाला तयार केला आहे. आता थाळी लावायला चालू करायचे. तर आपल्या थाळीला काय काय आयटम असतात तर बघा, हा आपला सोलकढी, कांदा लिंबू आणि सोलकढी दिले. हा पांढरा रस्सा आहे. हा आहे अळणी रस्सा. ही आहे ग्रीन चिकनची वाटी. ही अंडा बॉईल. जे ग्राहक आहेत त्यांना ग्रेव्ही नको आहे अंड्यामध्ये. ही चिकन 65, ही गावाकडची चिकन प्लेट. आणि हा स्पेशल तांबडा रस्सा. ही रोटी, आणखीन राईस जातो थाळीला. गरम केलंस हा? आट्टा संपला. चिकन 2 आहेत आता. राईस. तर मित्रांनो, आपल्या बऱ्याचशा अशा ऑर्डरी गेल्या, त्याच्यापेक्षा जास्त होत्या. केवट्या बऱ्याचशा डाऊन केलेत. हे आपलं 65 इतकंच राहिलं आहे. चिकन थाळ्यात 2 शिल्लक आहेत. आट्टा म्हणून कमी लावला मगाशी. मित्रांनो 10:16 झालेत. क्लोजिंग चालू झालेले आहे. बायोवरचं शेगडी वगैरे पूर्ण क्लीन झाले, इकडचे पण सर्व. फ्लोअर बाकी आहे. फ्लोअर वगैरे बराचसा मेस झाला आहे, हा धुवायचा आहे आता. पूर्ण सगळं भांडी वगैरे आत गेल्यानंतर, ठेवल्यानंतर मग फ्लोअर धुवून घ्यायचा. आज जेवण संपलं आहे लवकर, त्याच्यामुळे आता क्लोजिंगला स्टार्ट केलं आहे. अजून बाहेरच्या लाईट्स ऑन आहेत, कारण थाळी आपण नॉनव्हेजच्या नाही देऊ शकलो तरी व्हेज डिशमध्ये देऊ शकतो. लाईट्स ऑन आहेत त्याच्यासाठी. बाकी क्लोजिंग स्टार्टच आहे, जे होईला अजून 1 तास 1.5 तास लागेल क्लोजिंगसाठी. मित्रांनो रात्रीचे 11:15 वाजले, तर क्लोजिंग थोडी बाकी आहे किचनमधली. बाकी बाहेरचं पूर्ण क्लोज केलेलं आहे. क्लिनिंग वगैरे झालेली आहे, फ्लोअर वगैरे. बाकी चेअर वगैरे टेबलवरती ठेवलेत. काउंटर पण क्लोज केला आहे. वाइंडअप झालं आहे बाहेरचं पूर्ण. किचनची थोडीशी कामं शिल्लक आहे, ती झाल्यानंतर क्लोजिंग संपते. बाकी आज ग्राहक झाले बऱ्यापैकी. 10, 10:15 वाजेपर्यंत आपलं जेवण संपलं होतं. त्याच्यानंतर आपल्या लाईट्स ऑन होत्या कंटिन्यू 11, 11:15पर्यंत. कारण आपण व्हेज डिशमध्ये देऊ शकतो काय पण, ग्रेव्ही अवेलेबल असल्या कारणानं त्याच्यामुळे चालू होतं. बाकी आज बिझनेस जसं सांगितलं, तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.